1973चा कायदा शिथिल झालाच पाहिजे। 1973 जंगली प्राण्यांचे हल्ले थांबलेच पाहिजे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नवीन वाघ आणून सोडले आणि हे वाघ अंत्यवेळी कोणतीही उपाययोजना ह्या फॉरेस्ट किंवा वन अधिकाऱ्यांनी केली नाही आहे। परिणामी इथल्या प्राण्यांना वाघाची सवय नव्हती, बाकीचे इतर प्राणी होते, गवा असेल, बिबट्या असेल किंवा डुक्कर, जे रानडुकरातले जे जंगली प्राणी असेल, हे सगळेच्या सगळे गावामध्ये येऊन बसलेत आणि त्यामुळं प्रचंड गावामध्ये दहशतीचे वातावरण झालेलं आहे। गावामध्ये अनेक नागरिकांवरती हल्ले, एक काय दोन लहान मुलांना खाल्लं बिबट्यानी, अनेक गव्यांनी लोकांवरती हल्ले केलेत। लोक आज जीवनमरणाच्या दारात आहेत आणि शेती तर अजिबातच राखलेली नाही। आज 10-10 टन करणारा शेती आज त्याला 2 टन 1 टन पण होत नाही ऊसाची शेती, बाकी शेती तर पडलेलीच आहे। आणि जंगली वांढरं असतील, माकडं असतील, यांनी तर एवढं गावात 200-200 300-300 वाकडं येऊन राहायला लागलेत। तर ही भयानक परिस्थितीला इथल्या शेतकऱ्यांची जीवन मरणाची परिस्थिती झालेली आहे। जगायचं कसं इथल्या शेतकऱ्यांनी? म्हणून आम्ही ह्या भागातील सर्व शेतकरी एकत्र घेऊन आज ह्या व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सत्याग्रह केलेला आहे आणि ही सुरुवात आहे। ताबडतोब वनमंत्र्यांनी, जिल्हाधिकारी असतील किंवा वन अधिकारी असतील, यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा। आमच्या गावातील जेवढे काही वन्य प्राणी आहेत ह्या जंगलामध्ये आणून सोडावे, ह्या जंगलाला कुंपण घालावे, आमच्या बेसिक मागण्या आहेत। हे जर नाही केलं तर यापुढे भविष्यात तीव्र आंदोलन आम्ही या 4 तालुक्यातून करणार असं आम्ही या ठिकाणी सांगतो।